नमस्कार. पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठवाड्यामध्ये घरोघरी बनविला जाणारा तसेच अगदी झटपट होणारा नाश्ता पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुशीला बनविण्यासाठी सर्वप्रथम इथे मी पाव वाटी फुटाणे घेतलेले आहेत. याला काही भागामध्ये डाळवं किंवा डाळ देखील म्हटलं जातं. हे डाळवं मी एका खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि याला आपण हलकंसं जाडसर वाटून घेऊया. इथे मी डाळवं दाणेदार वाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. अशीच पावडर आपल्याला सुशीला बनविण्यासाठी पाहिजे. आता इथे मी 4 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. सुशीला बनविण्या अगोदर मुरमुरे छान चाळून त्याचबरोबर स्वच्छ निवडून घ्यायचे. बरेच जण याला चुरमुरे देखील म्हणतात. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचे मुरमुरे आपल्याला हवेत. आता मुरमुरे पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पाणी घालून 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे मुरमुरे असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून पाणी व्यवस्थित मुरमुऱ्याच्या आत शिरेल. 1 ते 2 मिनिटांमध्ये आपले हे मुरमुरे पाणी छान शोषून घेतात. आता हाताच्या साहाय्याने अलगदगत्या आपण यातलं पाणी पिळून काढून घेऊया. इथे मी सर्व मुरमुरे पाणी पिळून काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण याचा सुशीला करायला घेऊ. सुशीला बनविण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल घालून घेऊया. तेल छान तापलं की 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे मध्यम आचेवरती आपण छान खरपूस असे तळून घेऊ. शेंगदाणे छान खरपूस असे तळून झाले की यामध्ये आपण 1 अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडले पाहिजेत. त्याचबरोबर 1 अर्धा चमचा जिरं देखील घालू. 1 चिमूट हिंग घालायची. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं देखील घालूया. हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊ. 1 मिनिट सर्व साहित्य मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालू आणि कांदा देखील आपण 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ. 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा छान फ्राय होतो आणि कलरही चेंज होतो. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया आणि छान मिक्स करून घेऊ. हळद हलकीशी फ्राय झाली की मी यामध्ये आपण जी फुटाण्याची भरड केलेली होती ती घालणार आहोत. यात मी 2 चमचे भरड घातलेली आहे आणि ही भरड देखील आपण तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे छान फ्राय करून घेऊया. सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील घालायची, म्हणजे कोथिंबीर देखील तेलामध्ये छान फ्राय होते आणि त्याची चव छान येते. सर्व मसाले छान फ्राय झाले की आपण पाण्यामध्ये भिजून पिळून घेतलेले मुरमुरे यामध्ये घालूया. मुरमुरे आधीच भिजून ठेवल्याने छान मोकळे होतात. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊया. आता या स्टेजवरती आपण केलेली सर्व भरड यामध्ये घालायची. सोबतच मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचाभर साखर. जर या स्टेजवरती तुम्हाला सुशीला खूपच कोरडा वाटत असला तर तुम्ही यावरती थोडंसं पाणी देखील शिंपडू शकता. हे सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊ आणि 1 मिनिट याची वाफ काढून घेऊ. 1 मिनिटामध्ये इथे आपला सुशीला बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता. अजिबात चिकट होत नाही. अगदी छान असा मोकळा होतो. त्याचबरोबर जास्त कोरडा देखील होत नाही. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालूया. इथे हा आपला अगदी झटपट होणारा मराठवाड्यामध्ये घरोघरी बनवला जाणारा अगदी परफेक्ट असा सुशीला बनून तयार आहे. अगदी झटपट होतो. जर पोह्यामुळे ॲसिडिटी होत असेल तर हा उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.